राहुल गांधींनी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाणांच्या कुटुंबियांची घेतली भेट। नांदेडच्या नायगावात जात राहुल गांधींनी कुटुंबियांचं केलं सांत्वन। सांगलीच्या कडेगावात काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधींच्या हस्ते लोकार्पण। शरद पवारांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार। कडेगाव इथल्या राहुल गांधी यांच्या दौऱ्यात राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा। लक्ष्मण हाकेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात। मालवणमधील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटेला कल्याणमधल्या घरातनं पोलिसांनी घेतलं ताब्यात। जयदीप आपटे 10 दिवसांपासून होता फरार। जयदीप आपटेला अटक करून सिंधुदुर्ग पोलीस मालवणमध्ये दाखल। थोड्याच वेळात कोर्टात हजर करून रिमांड मागणार। शिवभक्तांच्या दबावामुळे जयदीप आपटेला त्याचे बॉस वाचवू शकले नाहीत। संजय राऊतांची टीका। तर जयदीप आपटेच्या जामिनाची सूत्र ठाण्यातून हलतात, राऊतांचा आरोप। जयदीप आपटे सरकारचा नातेवाईक, आपटेला जामीन देण्यासाठीचे प्रयत्न सुरू। जयंत पाटलांची टीका। शिवरायांचा अपमान, बदलापूर अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केली मागणी। खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या एससी, एसटी, ओबीसी तसंच आर्थिक दुर्बल घटकातल्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये फी भरावी लागण्याची शक्यता। सरकारनं फी सवलतीचे पैसे न दिल्यानं महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडनं लिहून घेतलं प्रतिज्ञापत्र। सरकारनं परवानगी दिली आहे म्हणून कॉलेज चालवताय याची जाण ठेवा। मंत्री मुनगंटीवारांचा कॉलेजेसना इशारा। काँग्रेसच्या नादी लागून कॉलेजांनी कुटील डाव खेळू नये, मुनगंटीवारांचं वक्तव्य। विद्यार्थ्यांकडून पैसे घेणाऱ्या संस्था चालकांवर कारवाईचा मुश्रीफांनी दिला इशारा। सरकारकडून पैसे दिलेच जात नाहीत असं होत नाही, त्यामुळे संस्था चालकांनी बदनामी करू नये, मुश्रीफांचं वक्तव्य। गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची खासगी ट्रॅव्हल्सकडनं लूट। खासगी ट्रॅव्हल्स आकारतायत 1.25 गाडी भाडं। विशेष म्हणजे या वाढीव दराचं खापर एजंट फोडतायत सरकारच्या डोक्यावर। आदित्य ठाकरे येणार आहेत म्हटल्यावर कृषी मंत्र्यांनी आपला दौरा जाहीर केला। संजय राऊतांचा कृषी मंत्री धनंजय मुंडेंवर आरोप। अजूनही नुकसानाचे पंचनामे झालेले नसल्याची राऊतांची टीका। आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद। मदत मिळवून देण्यासाठी सरकारकडे मागणी करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन। जालन्यातल्या अंतरवाली सराटीमध्ये मंत्री अब्दुल सत्तारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। 100 गाड्यांचा ताफा घेऊन अब्दुल सत्तार अंतरवालीमध्ये दाखल। मंत्री अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगेंमध्ये तब्बल 3 तास चर्चा। मराठा आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांसोबत जरांगेंची फोनवरून चर्चा। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जरांगेंच्या मागणीवर चर्चा करणार, अब्दुल सत्तारांची माहिती। पुण्यामध्ये तिसऱ्या आघाडीची आज महत्त्वाची बैठक। स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे बच्चू कडू तसंच राजरत्न आंबेडकर आणि इतर घटक पक्ष बैठकीमध्ये सहभागी। वरोरा विधानसभा मतदारसंघातनं अनिल धानोरकर इच्छुक। काँग्रेसनं तिकीट दिलं नाही तरी निवडणूक लढणार। सर्व पर्याय खुले असून इतर पक्ष आपल्या संपर्कात, अनिल धानोरकरांचं मोठं वक्तव्य। दीपक देशमुख यांना ईडीकडून अटक। मायणी शिक्षण संस्थेत आर्थिक घोटाळ्याचा आरोप। भाजपा आमदार जयकुमार गोरेंचा कोविड काळातला घोटाळा उघड केल्यानंच देशमुखांवर ईडी कारवाई सुरू असल्याचाही आरोप। शरद पवार आणि मनसे नेते प्रकाश महाजनांमध्ये कोल्हापुरात भेट। दोन्ही नेते रात्री एकाच हॉटेलमध्ये राहण्यासाठी असल्यानं घेतली भेट। दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। गणेश भक्त कोकणात निघाल्यानं हायवेवर वाहनांची संख्या वाढली। रायगडच्या माणगाव लोणेरे भागात कमालीची वाहतूक कोंडी। घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडीला ठाणेकर त्रस्त। सोशल मीडियावर चालवलं जातंय #जस्टिस फॉर घोडबंदर रोड या वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी।
ठाणेकर मुख्यमंत्र्यांची आज भेट घेणार. गोंदियात मुंबई कोलकाता महामार्गावरील पुलाला भेगा. 2 महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या पुलाला भेगा, त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. दिवा चिपळूण, दिवा मडगाव या कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवाशांची कसरत. प्रवाशांनी कारशेडमध्येच रेल्वे गाडीत बसून जागा अडवल्या. मोदी एक्सप्रेसमधनं कोकणात आलेल्यांचं कणकवलीत स्वागत. नितेश राणेंनी मुंबईत या ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सोडण्यात आली होती स्पेशल ट्रेन. गणेशोत्सवाच्या निमित्तानं सीएसएमटीहून नमो एक्सप्रेस कोकणसाठी रवाना. मंत्री मंगलप्रभात लोढांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. गणेशोत्सवामुळे आजपासून 18 सप्टेंबरपर्यंत पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये अवजड वाहनांना बंदी. उत्सवात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं, वाहतूक पोलिसांचं आवाहन. पुणे शहरावर गणेशोत्सवाच्या काळात सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांची करडी नजर. गणेश मंडळांनाही सीसीटीव्ही बसवण्याच्या पोलिसांच्या सूचना. पुण्यात गणेशोत्सवासाठी 7,000 पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात असणार. संभाव्य दहशतवादी कारवाया आणि अनुचित प्रकार आणि घटना टाळण्यासाठी शहर पोलिसांकडून बंदोबस्ताचं नियोजन. राज्यातल्या सर्व प्रमुख धरणांमधला पाणीसाठा 82.24% तर मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावात मिळून जवळपास 98.5% पाणीसाठा. विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता, तर पुढच्या 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. नंदुरबारच्या बिलगावमधील बारामुखी धबधबा प्रवाहित. गुजरात आणि मध्य प्रदेशमधील पर्यटकांची धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी. धुळ्यात वाढदिवसाच्या निमित्तानं हातात तलवार घेऊन नाचणं दोघांना महागात पडलं. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही घेतलं ताब्यात. अत्यंत वर्दळीच्या आणि घनदाट वस्ती असलेल्या चंद्रपुरातल्या बिनबाग गेट परिसरात शिरला बिबट्या. वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. बीडच्या धारूर तालुक्यातल्या पहाडी पारगावमधील जिल्हा परिषद शाळा कोसळली. ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून आली होती डबघाईला. प्रशासनानं कुठलीही उपाययोजना न केल्यानं शाळा कोसळली. किरकोळ कारणावरनं जळगावातल्या शेंदुर्णी गावात 2 गटांमध्ये दगडफेक. 5 ते 6 दुचाकींची तोडफोड. दोन्ही गटातल्या 4 ते 5 जणांना जखमा झाल्याची प्राथमिक माहिती. अशिक्षित दाम्पत्यानं आजारी मुलांना डॉक्टरकडे नेण्याऐवजी तांत्रिकाकडे नेलं. त्यात प्रकृती खालावल्यानं 2 भावांचा मृत्यू. गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातल्या पत्ते गावातली घटना. उलटी केल्यानं प्रेयसीच्या 4 वर्षीय मुलाची हत्या. पुण्यातल्या बिब्वेवाडी परिसरातली धक्कादायक घटना. आरोपी प्रियकराला बिब्वेवाडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या. जॉर्जियातल्या एका शाळेत गोळीबारात किमान 4 जणांचा मृत्यू तर 30हून अधिक जखमी. उत्तर कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये भीषण आग. आसपासच्या परिसरातील 200हून अधिक घरांना धोका. नागरिकांना लवकरात लवकर आपली घरं रिकाम्या करण्याच्या सूचना. दक्षिण डाकोटाच्या जंगलात आग. विमानांच्या मदतीनं जंगलातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. आग लोकवस्तीच्या दिशेनं पसरत असल्यानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना. युक्रेनची राजधानी कीवच्या जंगलात आग. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली. आग 421 हेक्टर परिसरात लागलेली होती. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या लीव्ह शहरातल्या 7 जणांचा मृत्यू. 60हून अधिक जण जखमी. लोकांच्या मदतीसाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल. पोलिसांच्या सुटकेबाबत तेल अवीवमधील निदर्शनं अजूनही सुरू. 4थ्या दिवशीही लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांची तत्काळ सुटका करण्याची नागरिकांची मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.